नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. 14 तासानंतर महामार्ग वाहतुकीस खुला. खवटीतील दरड हटवण्यात अखेर यश. मुंबई गोवा वाहतूक पुन्हा सुरू. पुरानंतर विध्वंसाचे भीषण चित्र. 20 तासांनी ओसरले खेडमधील पुराचे पाणी. व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान. मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम. कोकण रेल्वेच्या गाड्या उशिराने 3 ते 3.5 तासांचा विलंब. आणि माणगावमधील कळमजे गावात पूरस्थिती कायम. 4 दिवसांपासून संपर्क पूर्णपणे तुटला. शेती अजूनही पाण्याखालीच. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरील खवटी गावानजीक कोसळलेली भरली मोठी दरड अखेर तब्बल 14 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हटवण्यात यश आलंय. डोंगराचा मोठा भाग महामार्गावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र महामार्ग बांधकाम विभागाने 3 पोकलेन आणि जेसीबी मशीनच्या साह्यानं युद्ध पातळीवर काम करत महामार्गावरील मलबा हटवला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक अत्यंत सावधगिरीने आणि संथ गतीने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या 14 तासांपासून अडकलेली अवजड वाहने, खासगी प्रवासी बस आणि इतर वाहने आता मार्गस्थ होत आहेत. दरम्यान परिसरात मुसळधार पाऊस अद्याप सुरू असल्याने पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. वाहन चालकांनी सावधगिरीने प्रवास करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील जगबुडी नदीच्या पुराने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. रविवारी सायंकाळी 4च्या सुमारास पुराचे पाणी वेगाने बाजारपेठेत शिरल्यानंतर गांधी चौक, निवासा तळ, वालकीची गल्ली, सफा मस्जिद चौक, गुजराळी, पान गल्लीसह संपूर्ण व्यापारी परिसर जलमय झाला. तब्बल 20 तासांनी पाणी ओसरलं. मात्र मागे चिखल, गाळ, कचरा आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र दिसून आलंय. शेकडो दुकानांमध्ये गाळाचा थर साचला असून पाण्यात भिजलेल्या वस्तू, फर्निचर आणि इतर साहित्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान खेड नगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दलाच्या मदतीने स्वच्छता मोहीम सुरू असून व्यापारी, स्वयंसेवक आणि नागरिक मिळून बाजारपेठ पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा मोठा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसलाय. मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या छताचा तब्बल 50 ते 60 फुटांचा भाग अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने परिसरात वर्दळ कमी होती आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे स्थानकाच्या छताच्या कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एका खासगी कंपनीला देण्यात आला होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही या छताला गळती लागल्याची बाब समोर आली होती. या घटनेनंतर स्थानक परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी सुरू केली आहे. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता एक अर्धा तासापूर्वी एक वारा आला छोटासा. जसं वारा आला आणि ते पत्रे सगळे निखळले गेले. थोडासाच वारा आला. लागलं वगैरे काय नाही. माझी एकट्याचीच रिक्षा होती इकडे आणि एकटाच होतो मी. हो हो बघितलं मी. हा, सकाळच्या इकडे 50 रिक्षा असतात. जर त्यावेळी झालं असतं घातपात तर रिक्षावाल्यांना वगैरे लागलं असतं असं. आणि हळूहळू थोड्या वेळाने ते वाऱ्याने सगळं निखळणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण शहरात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. रात्री 1:30च्या सुमारास डोंगरी भागातून येणाऱ्या कॅनलमधील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने उत्कर्ष नगरमध्ये 2 ते 3 फुटापर्यंत पाणी शिरले. अनेक घरांमध्ये आणि व्यावसायिक गाळ्यांमध्ये पाणी घुसल्यानं मोठं नुकसान झालंय. स्थानिकांनी रिंग रोड इमारतीलगत करण्यात आलेल्या भराव आणि गटार नियोजनाच्या अभावामुळे पाण्याचा निचरा न झाल्याचा आरोप केला. रिंग रोडवर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचल्याने जेसीबीच्या साहाय्याने मोरी फोडावी लागली. जुना आरटीओ, खाटीकाळी, मच्छी मार्केट, चिंचपाडा, विठ्ठलाळी, कुंभाराळी, म्हाडा वसाहत, उर्दू शाळा आणि बाजार समिती परिसरात देखील पाणी खाली गेले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका तळेखार सुपेगाव मुरुड मार्गाला बसलाय। तळेखार येथून सुपेगाव मार्गे मुरुडकडे जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे। त्यामुळे नागरिकांनी या मार्गाने प्रवास टाळून सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास हा रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला तात्पुरत्या स्वरूपात रस्ता पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्यात। आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेतली जाणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती अभियंता प्रकाश बागुल यांनी दिली। आज पहाटे 6:30च्या सुमारास म्हापळ आंबेत पुलाच्या खांबांना वाळू वाहतूक करणाऱ्या 2 बार्जेसची धडक बसल्याची घटना घडली। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री खाडीतील पाण्याची पातळी वाढल्यानं रायगड जिल्ह्यातील कोकरे येथील किनारपट्टीवरील 2 बार्जेस प्रवाहाबाहेर वाहत येऊन पुलाला धडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बार्जेस हटवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान पुलाला धडक बसल्यानंतरही त्यावरील वाहतूक सुरू असल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। कमकुवत पुलाला धडक बसल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। हां मी सरफराज दाऊद धडकलेत म्हणून एकतर हा पूल आपला पहिल्यापासून कमकुवत घोषित केलेला आहे। अशा परिस्थितीत येऊन हे 2 बाजेस इथे लागलेले आहेत आणि आत्तापर्यंत रेस्क्यू टीम पूर्ण दिली नाही आहे। फक्त कर्मचारी आपले पोलीस डिपार्टमेंट आहे, नायब तहसीलदार आणि PWD वाले आलेले आहेत। तर ज्या आवश्यकता होती रेस्क्यू टीमची ती इथं पोचलेली नाही आहे आणि वारंवार या पाण्याच्या दणक्याने अजूनही त्या ब्रिजला दणके लागत आहेत आणि आता ती लोक कट वगैरे करून घेतात, पण ती खूप बरीचसा डॅमेज झालेला आहे या ठिकाणात आणि मात्र आपलं शासन अजूनपर्यंत गप्प झोपलेलं आहे। तर माझी विनंती आहे की यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी की जे रत्नागिरी रायगडला जोडणारा हा जो सावित्री नदीला पूल बनलेला आहे हे टिकून राहावं आणि हे राहावंही डॉक्टर बाबा आपल्या अंतुले साहेबांनी बनवलेलं आहे। हे जर याला काय दुर्घटना घडली ना तर हे रत्नागिरी रायगडचा संपर्कच तुटून जाणार आहे। तर माझी विनंती अशी की खरंच याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। जय जय। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन अंजनारी पुलावरील वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। 1931 साली बांधण्यात आलेल्या पुलाखालून काजळी नदी वाहते। आंबा घाटातून उगम पावणारी ही नदी दरवर्षी पावसाळ्यात पूररेषा ओलांडत असल्याने प्रशासनाकडून विशेष सतर्कता बाळगली जाते। रत्नागिरी जिल्ह्याला सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस सुरू आहे। संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन काजळी नदीच्या पाणी पातळीवर आणि पूररेषेवर 24 तास देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष पथकं तैनात केली आहेत। परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी सुरू आहेत। आंबा घाटातून वाहणारी काजळी नदी दुथडी भरून वाहत असून दरवर्षीप्रमाणे नदीच्या पाणी पातळीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे। जिल्ह्यातील नद्यांच्या पूररेषा आणि पाणी पातळीवर 24 तास देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत। केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी सतत नदीची धोका पातळी आणि इशारा पातळीचे निरीक्षण करत असून पाणी पातळीतील बदलांची माहिती वेळोवेळी प्रशासनाला दिली जाते। तसेच इशारा पातळी ओलांडल्यास कोणती खबरदारी घ्यावी याबाबत देखील सूचना दिल्या जात आहेत। या सर्व घडामोडींचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवला जात असून दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी प्रशासन सतर्क असल्याचं दिसून येत आहे। आता आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्याला रेड झोन अलर्ट केला आहे। सो त्याच्यामुळे ही काळजीपूर्वक माहिती आम्हाला देणं गरजेचं आहे वरती की पाण्याची पातळी वाढते की कमी होते। सो इथे जे काही काम सुरू आहे ते आम्ही आजूबाजूच्या गावांना वगैरे त्याची माहिती देऊन सतर्क करतो की इशारा पातळी जर ओलांडली तर काय प्रिकॉशन्स घ्यावे वगैरे हे स्टेट गव्हर्नमेंटला वगैरे कळवण्यात येतं। थँक्यू।
रोहा शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक सखल भाग आणि बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे। बाहेरील नाल्यांवरील लोखंडी जाळ्यांमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा थांबला आणि अनेक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये पाणी शिरलं। या पार्श्वभूमीवर रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी उतरून जाळ्या हटवत पाण्याचा निचरा करण्याचं काम केलंय। समीर शेडगे यांनी नगरपालिकेची यंत्रणा, नगरसेवक आणि कर्मचारी रात्रभर नागरिकांच्या सेवेत कार्यरत असल्याचं सांगितलं। तसेच खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात 5 रेस्क्यू बोटी कार्यरत असून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। नागरिकांनी अत्यावश्यक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता कोकण रेल्वे वाहतुकीला देखील बसलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्या 3 ते 3.5 तास उशिराने धावत असून रेल्वे वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांवर देखील झाला। उपलब्ध माहितीनुसार पुणे एर्नाकुलम विशेष एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, मंगळूर एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा विलंब झाला आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। सध्या रेल्वे वाहतूक सुरू असली तरी अनेक गाड्या अद्याप विलंबाने धावत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे सेवांवर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। गेल्या 2 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे महाड शहरातील सखल भागात पुराचं पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर देखील परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या पूरस्थितीचा आणि महाड शहरातील सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी। महाडची परिस्थिती बिकट आहे सध्या, कारण काल रात्रीपासून पाणी चढायला सुरुवात झालेली आहे। आता आपण जे बघताय ह्या लेवलला, ह्याच्यापेक्षा एवढ्या छातीच्या लेवलला पाणी होतं काल, परंतु सकाळी पाणी ओसरायला लागलेलं आहे। पण महाबळेश्वर साईड आणि पोलादपूर साईड जास्त पाऊस असल्यामुळे परत पाण्याची लेवल वाढत आहे। तरी महाड नागरिकांना आवाहन करतो की सगळ्यांनी सतर्क राहा, ग्राउंडला किंवा डीप पाण्यामध्ये कोणी जाऊ नका। मी आत्ता महाड शहराच्या सकल भागामध्ये असलेल्या दस्तुरी नाक्यावरती पाणी भरलेलं आहे। त्याचबरोबर इथे आता आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आत्ता इथे रेस्क्यूची टीम आहे। या सकाळपासून त्यांनी आज रेस्क्यू टीम केलेली आहे। अक्षरशः म्हणजे या विभागामध्ये काही हॉस्पिटल्स आहेत, या हॉस्पिटलमध्ये काही पेशंट आहेत ना, तेही घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु त्यांचंही म्हणणं असं आहे की प्रत्येक ठिकाणी जे लोक अडकलेली आहेत त्यांनी प्रत्यक्षात तिथं थांबावं, आमच्याजवळ संपर्क करावं आणि त्या ठिकाणी वरनं आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहोत। फक्त तेवढं त्याच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। आता पाहिलं की रेस्क्यू टीम आता काही पेशंटला घेऊन पेशंट आणण्यासाठी घेऊन चालले आहेत। या विभागामध्ये काही ठिकाणी अशा हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी पेशंट अडकलेले आहेत, त्या पेशंट आणण्यासाठीच ते आत्ता गेलेले आहेत। परंतु रेस्क्यू टीम सकाळपासून जी कार्यरत आहे, महानगरपालिकांना कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका सज्ज आहे। उदय सावंत, माझे कोकण, रायगड। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कळमजे गावात गेल्या 4 दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे। गावाचा माणगावशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गावातील शेती गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली असून ये-जा करण्याचा मुख्य रस्ता देखील बंद झालाय, त्यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय। या परिस्थितीला माणगाव नगरपंचायत हद्दीत आणि गोद नदीकिनारी अगदी लगत झालेली बांधकामे कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप कळमजे ग्रामस्थांनी केलाय। पुराचं पाणी ओसरत नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होते। या संपूर्ण पूरस्थितीचा आणि ग्रामस्थांच्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद जाधव यांनी। तर आज आपण आहोत माणगाव तालुक्यातील बामणोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या कळमजे गावामध्ये। कळमजे गावातून ही गोद नदी वाहते आणि ह्या गोद नदीच्या पात्रामध्ये नगरपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या जागेमध्ये नदी किनारी भराव केल्यामुळे
या ठिकाणी माणगावमध्ये असणाऱ्या ह्या कळमच्या गावामध्ये आज पूर परिस्थिती उद्भवलेली आहे आणि एकंदरीत 4 दिवस ह्या गावामध्ये रस्त्याला पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यावर पाणी आल्यामुळे ह्या गावाचा 4 दिवस माणगाव शहराशी संपर्क तुटलेला आहे आणि आज आपल्यासोबत कळमचे ग्रामस्थ आहेत. त्यांच्या ह्या भावना जाणून घेण्यासाठी आज आपण या कळमचे गावात पोहोचलेले आहोत. तर आपण संवाद साधूया कळमच्या ग्रामस्थांसाठी. गेले 4 दिवस झाले आज जर पाहिलं तर ह्या नगरपंचायत हद्दीमध्ये जो काय बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामामुळे काय जो नदीचा मुख्य प्रवाह आहे तो मुख्य प्रवाह काय झाला तर मुख्य प्रवाह जो पूर्णपणे बंद झाला आणि तो पाणी पूर्णपणे गावाकडे वळलेला आहे. आणि गेले 4 दिवस आमच्या गावाचा म्हणजे कळमजे गावाचा या माणगाव शहरापासून 4 दिवस संपर्क तुटला आहे आणि या पाण्याचा मुख्य प्रवाह बदलल्यामुळं काय झालं तर जवळजवळ गावची शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि लोकांना येण्या जाण्याचा जो पूर्णपणे मार्ग आहे तो बंद झालेला आहे. तर मी म्हणतोय की हा नगरपंचायतने जो काही बांधकाम केलेलं आहे तर रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा कोणत्याही प्रकारे विचार केला का? आमच्या ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विचारणा करण्यात आली का? तर कोणत्याही प्रकारे आमच्या गावची विचारपूस न करता मी सरळ आमच्या गावावर गेल्या जो काही अन्याय आहे आणि त्याच्यामुळे आमचा गाव पूर्ण या पाण्यामध्ये पूर्णपणे गेलेला आहे आणि या पाण्यामुळे काय झालं तर पूर्णपणे शेतीचं सुद्धा आज नुकसान झालेलं आहे. तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आज ही गावची खूप मोठी जी काय परिस्थिती आज गावावर ओढवले तर त्या ओढलेल्या परिस्थितीला संपूर्णपणे हा जो काही झालेला बांधकाम आहे तो पूर्णपणे बांधकाम हा जबाबदार आहे. त्यानंतर जर पाहिला तर हा मुख्य रस्ता आहे. हा मुख्य रस्त्यापासून जवळपास आमच्या गावाला 400 मीटर पाणी आज गावामध्ये घुसलेलं आहे. तर हा पूर्णपणे या शासनाने विचार करावा आणि आमच्या या कळमच्या ग्रामस्थांना न्याय द्यावा ही नम्रतेची विनंती. तो माणगाव तालुक्यात बामणोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या कळमच्या गावामध्ये आपण पाहिलेलं आहे एकंदरीत या गावामध्ये कशी पूर परिस्थिती ओढावलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून एकंदरीत गावात येण्या जाण्याचा मार्ग कशा प्रकारे बंद झालेला आहे. ग्रामस्थांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी प्रशासनाकडे आणि शासनाकडे मागणी केलेली आहे. या झालेल्या बांधकामाचा योग्य तो विचार करून कळमजे गावाचा विचार करून कळमजे ग्रामस्थांना योग्यरित्या न्याय द्यावा अशी मागणी कळमजे ग्रामस्थांनी केलेली आहे. एकंदरीत आपण ह्या कळमजे गावातली पूर परिस्थिती पाहिलेली आहे. 4 दिवस ह्या गावामध्ये तुटलेला संपर्क आपण पाहिलेला आहे आणि ग्रामस्थांची मागणी देखील आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सुपेसह प्रमोद जाधव, माझे कोकण न्यूज, माणगाव. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर घडलेल्या विविध दुर्घटनांवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईत राज्य सरकारवर टीका केली आहे. नवी मुंबईतील शॉक लागून 2 मुली जखमी झाल्याची घटना, मुंबईतील विविध दुर्घटना आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पातील दरड कोसळण्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत सुविधांच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पीडित कुटुंबांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच या घटनेतील दोषींना पाठीशी घालू नये आणि जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पत्रकारांशी गैरवर्तनाच्या घटनांवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त करत एकजूट दाखवावी असं आवाहन केलंय. भीषण परिस्थिती चालू आहे आपल्या अख्ख्या राज्यात. मला अशा ठिकाणी आल्यावर काय बोलायचं कळतच नाही. शॉक लागून 2 मुली बिचाऱ्या हॉस्पिटल बेडवर आहेत महानगरपालिकेमुळे. मुंबईमध्ये बघा झाडं कोसळून लोक मरतायत, पॉटहोलमध्ये जाऊन लोक मरतायत. मी 2 दिवसापूर्वी त्या मी काय बोलायचं मला कळत नाही. शहराध्यक्षाचा तो कोण भाजपचा चाटम लोकांच्या मृत्यूवर हसतोय हा माणूस. काय बोलायचं काय, मी ह्या विषयावर काय बोलायचंय. मला वाटतं की आपल्याला राग नाही येत का? मला कळतच नाही अशा विषयात काय करायचं. सरकारी फार सिरियस होताना दिसत नाहीये सगळ्या. हे नीचपणा चालू आहे, नीच. जेन्युइनली मला कळत नाही की नीचपणा चालू आहे. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय, याच्यापेक्षा घाण काय असू शकतं. सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे, सगळ्यात जास्त आमदार तुमचे, तुम्ही का हसताय? का आता 3 वर्ष निवडणुका नाही आहेत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच नाही बघितलंय. मला जेन्युइनली वाटतं. आता त्या दिवशी मला वाटतं की ते संजय दिना पाटील पत्रकारांना शिव्या घातल्या, त्याच्यानंतर ज्या प्रकारे पत्रकार बांधवांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला, मला जेन्युइनली बघून आवडलं.
म्हणजे पत्रकारांमध्ये हिंमत आहे. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की ही हिंमत महाराष्ट्रासाठी पण दाखवा. अशा नीच लोकांच्या नादीच लागू नका, जाऊच नका त्यांच्याकडे. हे जे तुमच्याकडे रस्त्यावर उतरून कामं करतायत, तुम्ही नाही गेला तर बघू ना किती दिवस करतात. तुम्ही दाखवताय म्हणून ते करतायत. त्यांना लाज नाही वाटत की ज्या लोकांनी निवडून दिलंय त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे मनापासून. हे दाखवणं बंद करा, बघू ना किती दिवस मनापासून करतात. आणि ह्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. हे मी आज येतोय, मला खरंच कळत नाही काय करायचं. मी या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांना काय लागलं तर आम्ही आमचा पक्ष संपूर्णपणे आम्ही करू. पण नीच नीच प्रकारचं राजकारण चालू आहे. राजसाहेबांनी पण खूप संताप व्यक्त केले सगळं. हो, ऍब्सोल्युटली. कोणाला तो व्हिडिओ बघून तुम्हाला राग नाही आला का? एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय. मी आपण ह्याच्या पुढे काय बोलणार आहोत? नवी मुंबईमध्ये देखील घटना घडलेल्या आहेत. ह्या घटना घडल्यानंतर जे डॉक्टर्स आहेत आणि जे याच्यामध्ये जबाबदार आहेत त्यांनाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न आता प्रशासनाकडून आम्ही करून देणार नाही. मी या संपूर्ण परिवाराला भेटलो. मी पेशंट्सना, ते जे मुली आहेत त्यांना भेटू शकलो. मी आज जाऊन विचारलं, ज्यांना ज्यांना भेटायची इच्छा आहे त्यांना भेटेन. मला आज जाऊन केओस क्रिएट करायचं नाहीये. ज्यांना भेटायची इच्छा आहे त्यांना मी भेटलो. परिवाराला सगळ्या परिवारांना भेटलो. त्यांना मी सांगितलं की आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत, हे काही होऊन देणार नाही आम्ही. पण इकडे मला वाटतं एक खासदार कुठचा आहे? मस्के. आमदार कुठचा आहे? 2 आमदार बीजेपी. फोन केला त्यांनी इकडे? फोन नाही, भेटायला आले. 4 दिवस उलटून गेले. काय निर्लज्जपणा चालू आहे? मंत्री असून काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलं तुम्ही? तुम्हाला लाज नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सगळं चालू आहे. ह्या गोष्टी कव्हर करणं बंद करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी बघू आपण मग नंतर काय करतात ते. हे त्यांना कळलं पाहिजे की तुमच्यामुळे ते आहेत, त्यांच्यामुळे तुम्ही नाही आहात. तुम्ही कव्हर करता ना, म्हणून ते आहेत, म्हणून ते पसरतात महाराष्ट्रभर. त्यांच्यामुळे तुम्ही नाही आहात. तुमची या महाराष्ट्र जनतेची काळजी घेणं हे सगळ्यात आवश्यक आहे. आत्ता नीच प्रकार चालू आहे. आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही पण तुमचं काम करा, एवढीच माझी विनंती आहे. एवढं मी तुम्हाला सांगायला नाही, बाकी मी बघतो. कोसळलंय ते मिसिंग लिंक, बंद पडलंय. आणि मुख्यमंत्री साहेब बोलतायत की हे ट्रायल अँड एरर आहे. हे पहिला पाऊसचा ट्रायल असतो. एक ब्रिज कोसळला समजा, तर उद्या तुम्ही सांगणार की हे आमचा ट्रायल आहे, आम्ही आता नवीन ब्रिज बांधू, आम्हाला आमच्या चुका कळल्या आता. आणि एक मिनिट, तुम्ही म्हणजे शिवसेनेला तुम्ही बोलता की भाजप सत्तेत होतं, महानगरपालिकेत होतं, आत्ता आमचा महापौर आलाय, वेळ लागणार काम करायला. तुम्ही त्यांच्यावर नव्हता? 25 वर्ष तुम्ही त्यांच्यावर नव्हता का? जिकडे राजसाहेबांना संधी मिळाली नाशिकमध्ये, एकही करप्शनचा आरोप नाही, रस्त्यावरती खड्डे नाहीत, नाशिक तुंबलं नाही, लोक मेली नाहीत. आपण ह्या प्रश्नावर कधी बोलणार आहोत की आपण फक्त ऑपरेशन टायगर करत बसणार आहोत? नीच प्रकारचं राजकारण चालू आहे, मी एवढंच सांगतो तुम्हाला. तळवडे येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक 1, 2 आणि 4 येथे तसेच
श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि उपसभापती गौरव मुळीक यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे विशाल परब यांनी सांगितले। शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम पुढेही सुरू राहतील असं त्यांनी स्पष्ट केले। तळवडे येथील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। या बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।